नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी आपला मित्र गोविंद आजबे STV फार्मिंग या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे। तर शेतकरी मित्रांनो, आज विषय घेऊन आलेलो आहे की गहू पिकाबद्दल थोडीशी माहिती सांगणार आहे। तरी हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता बघा, म्हणजे तुम्हाला संपूर्ण माहिती भेटून जाईल। तर शेतकरी मित्रांनो, गहू पिकाबद्दल आज काय माहिती सांगणार आहे तर ते म्हणजे की गहू पिकामध्ये जास्तीत जास्त फुटवे कशा पद्धतीने येतील आणि गहू पिकाची जोमदार वाढ कशा पद्धतीने होईल, ही सर्व माहिती ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तरी आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। तर शेतकरी मित्रांनो, चला आपल्या विषयाकडे वळूयात। तर शेतकरी मित्रांनो, आपण ज्यावेळेस गहू पीक पेरणी करत असतो त्यावेळेस आपण जर गव्हाचं बी आपलं जर कमी जास्त पडलं, शेतकरी मित्रांनो, जर दाट गहू झाला नाही, दाट गहू झाला तर काय विषय नाही शेतकरी मित्रांनो, फुटी जास्त काढायची। परंतु जर तुमचा गहू जर पातळ झाला असेल शेतकरी मित्रांनो, आपल्याला जर किंवा पातळ लावण्यात आलेला असेल किंवा बी कमी पडलं असेल शेतकरी मित्रांनो, ट्रॅक्टरवाले आपण पेरणी करता वेळेस किंवा आपण लावता वेळेस जर बी कमी पडलेलं असेल आणि गहू जर पातळ झाला असेल तर शेतकरी मित्रांनो, आपल्याला काय करावं लागेल त्याच्यामध्ये की जास्तीत जास्त फुटवा काढावा लागेल। म्हणजे की जास्तीत जास्त फुटवा काढला तर आपल्याला जास्तीत जास्त काढ निघन, आणि जास्त काढ निघालं तरच शेतकरी मित्रांनो आपल्याला गहू पिकामध्ये जास्तीत चांगलं उत्पन्न भेटन। जर गहू पिकामध्ये कमी काढ निघाला शेतकरी मित्रांनो तर आपल्याला चांगलं उत्पन्न भेटू शकत नाही आहे। त्यामुळे आपल्याला फुटवे करणं हे खूप गरजेचं आहे शेतकरी मित्रांनो। गहू पिकामध्ये जर जास्तीत जास्त फुटवा काढला तरच आपल्याला उत्पन्न चांगलं भेटेल। तर शेतकरी मित्रांनो, सर्वात पहिल्यांदा गहू पिकामध्ये फुटवा जास्तीत जास्त कशा पद्धतीनं काढता येईल हे सांगणार आहे। तर त्यामध्ये काय करायचं शेतकरी मित्रांनो, आपल्याला जास्तीत जास्त फुटवा जर काढायचा असेल तर आपल्याला गहू पीक पेरता वेळेस आपण जर 10-20-20 असन, 20-0-13 असन, DAP असन किंवा 24-24 असन, हे कोणचंही एखादं खत पेरलेलं असेल पेरणी करता वेळेस, तर आपल्याला दुसऱ्या वेळेस ते खत टाकायची गरज नाही आहे। तर दुसऱ्या वेळेस आपल्याला कधी खत टाकायचं ते 20 दिवस ते 30 दिवसाच्या आतमध्ये ज्यावेळेस गहू पिक असतं त्या पिरियडमध्ये शेतकरी मित्रांनो फुटवा करायचा अवस्था असते, फुटवा करायची गहू पिकाची अवस्था असते। त्या पिरियडमध्येच आपल्याला दुसरं खत नियोजन करणं खूप गरजेचं आहे। म्हणजे काय होईल की दुसरं खत नियोजन जर केलं तर जास्तीत जास्त फुटवे निघतील आणि त्याची चांगली जोमदार वाढ होईल। तर आपल्याला काय करायचं आहे की 20 दिवसापासून ते 30 दिवसाच्या ह्या 10 दिवसामध्ये आपल्याला तण व्यवस्थापन, आधी पहिलं तण व्यवस्थापन करून घ्यायचं आहे। आणि तण व्यवस्थापन झाल्याच्या नंतर आपल्याला काय करायचं आहे की त्यामध्ये जास्तीत जास्त जर फुटवा काढायचा असेल आणि फुटवा काढायचा नसेल तर ह्या दोन्ही पद्धती सांगणार आहेत शेतकरी मित्रांनो। तुम्हाला जर फुटवा काढायचा नसेल तर काय करायचं की नुसतं युरिया टाकायचा आहे। जर फुटवा काढायचा नसेल तर शेतकरी मित्रांनो तर एकरी 1 बॅग युरिया टाकायचा आहे। आता तुम्हाला वाटेल की एकरी 1 बॅग जास्त व्हायला आहे किंवा काही शेतकऱ्याला कमी व्हायला म्हणून कमी व्हायला असं वाटेल, परंतु शेतकरी मित्रांनो जास्त खत वापरायचं नाही। एकरी 1 बॅग युरिया टाकायचा, म्हणजे 50 किलो युरिया एकरी टाकायचा आहे। तर शेतकरी मित्रांनो, ते कशा पद्धतीने टाकायचं आहे की आपण ज्यावेळेस आपल्याला 20-21 दिवसाला ज्यावेळेस पाणी द्यायचं आहे तर आपल्याला काय करायचं की पाणी द्यायच्या अगोदर शिपून द्यायचं आहे आणि किंवा फेकून द्यायचं, म्हणजे शिपायचं आहे फेकून द्यायचं पाण्याच्या पुढं, म्हणजे पाणी द्यायच्या अगोदर फेकून द्यायचं आणि त्यानंतर आपल्याला पाणी द्यायचं शेतकरी। म्हणजे काय होईल की पाण्याने इरगळण आणि इरगळून जमिनीमध्ये जाईन शेतकरी मित्रांनो। बरेच शेतकरी काय करतात की पाणी पुढं देतात आणि नंतर युरिया टाकतात शेतकरी मित्रांनो पाठीमागून। तर अशी ही चुकीची पद्धत आहे शेतकरी मित्रांनो। कशामुळं हे युरिया जे आहे शेतकरी मित्रांनो, नायट्रोजन जे आहे तर हवेमध्ये उडणारं घटक आहे शेतकरी मित्रांनो। हे जे घटक आहे तर हवेमध्ये उडणार आहे। त्यामुळं काय होत असतं की जर तुम्ही पाणी पुढं दिलं आणि पाठीमागून जर खत टाकलं शेतकरी मित्रांनो युरिया, दुसरं खत चालतं आहे परंतु युरिया चालत नाही शेतकरी मित्रांनो। युरिया जे आहे तर पाण्याच्या पुढं पाठीमागून पाणी द्यावं लागतं। तर युरिया तसं म्हणजे पाणी दिल्याच्या नंतर युरिया टाकायचा नाही, कारण काय होतं आहे की आपल्याला वाटतं की जमिनीमध्ये मुरत असतो, पण जमिनीमध्ये युरिया मुरत नाही शेतकरी मित्र, हवेमध्ये उडून जातो आहे। त्यामुळं काय करायचं आहे की पाण्यापुढं टाकून द्यायचं युरिया। तर शेतकरी मित्रांनो, युरियानं काय होतं की जोमदार चांगल्या पद्धतीने वाढ होती आहे। परंतु शेतकरी मित्रांनो, आपल्याला फुटवे जास्त काढायचे आहेत तर फुटवे काढण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे की 12-61-0 हे विद्राव्य खत भेटतं शेतकरी मित्रांनो। तर ते काय करायचं आहे की एकरी 1 एकरचं प्रमाण सांगतो शेतकरी मित्रांनो। तर 1 एकरमध्ये 10 किलो 12-61-0 हे विद्राव्य खत घ्यायचं आहे। ते 150 ते 150 रुपये किलोच्या आसपास भेटतं शेतकरी मित्रांनो, इतर म्हणजे अलग अलग कंपनीचं। तर काय करायचं आहे की 10 किलो विद्राव्य खत घ्यायचं आहे 12-61-0
आणि त्यामध्ये 50 किलो युरिया मिक्स करायचा आहे शेतकरी मित्रांनो. म्हणजे ज्यावेळेस आपल्याला युरिया टाकायचा आहे म्हणजे 20 ते 30 दिवसाच्या अंतर आपण ज्यावेळेस युरिया टाकणार आहे त्याच वेळेस हे काम करायचं आहे. त्यामध्ये काय करायचं आपल्याला 10 किलो 1261 आणि 50 किलो युरिया हे दोन्ही मिक्स करायचे शेतकरी मित्रांनो आणि व्यवस्थित चांगल्या म्हणजे समान कमी जास्त पडू नये अशा पद्धतीने रानामध्ये फेकून द्यायचे शेतकरी, गहू पिकामध्ये फेकून द्यायचे आणि त्यानंतर पाणी सोडायचं शेतकरी. याने काय होईल शेतकरी मित्रांनो, तुम्हाला जितके पाहिजेत तितके फुटवे ह्या गहू पिकामध्ये निघणार आहेत 1261 ह्या खतानं, विद्राव्य खतानं. तर शेतकरी मित्रांनो, युरियानं काय होईल की जोमदार वाढ होईल फुटे झाल्याच्या नंतर आणि 1261 खतानं जास्तीत जास्त फुटे निघणार आहेत शेतकरी मित्रांनो. जर चांगले फुटे निघाले, जास्त काढ निघाला, तुम्हाला 100% सांगतो शेतकरी मित्रांनो की तुमचं उत्पन्न हे 100% वाढणार आहे. आणि हे झालं शेतकरी मित्रांनो काय आहे, फुटे आणि वाढीसाठी. परंतु ज्यावेळेस आपलं ओंबी अवस्थेमध्ये पीक येईल, तर ओंबी अवस्थेमध्ये ज्यावेळेस येईल त्या धुईधुकं जर एखाद्या बायचान्स आलं तर तांबुरा येण्याची जास्त शक्यता असते शेतकरी मित्रांनो. तांबुरा जर आला तर शेतकरी मित्रांनो आपलं गहू पाहिजे तसं पकत नाही. त्यामुळं काय करायचं की पुन्हा एक फवारणी घ्यायची, एखादं कीटकनाशक घेऊ शकता आणि एक बुरशीनाशक घेऊ शकता. साप किंवा रोको एखादं बुरशीनाशक घ्यायचं आहे आणि ह्याची व्यवस्थित फवारणी करून द्यायची शेतकरी मित्रांनो. अशा पद्धतीने शेतकरी मित्रांनो जर तुम्ही फवारणी व्यवस्थित करून घेतली तर तुम्हाला जास्तीत जास्त उत्पन्न काढण्यापासून कोणीही रोखणार नाही किंवा काहीही, म्हणजे जास्तीत जास्त 100% उत्पन्न निघणार आहे शेतकरी मित्रांनो. ही होती शेतकरी मित्रांनो आजची माहिती. कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.